सगळं उपोषणावर बसले त्याच्यात तोडगा निघू शकतो? नक्की तोडगा निघू शकतो. प्रत्येक गोष्टीला संवाद असावा लागतो. प्रत्येकानं आडमोठं धोरण देऊन उपयोगाचं नाही. आता त्याच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की माझ्या पालीच्या घरासमोर जाऊन बसणार. बसा. माझ्याशी चर्चा करायची असेल तर आलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आपण त्यातनं सुवर्ण मध्य काढू ना. पण असं कोण जर दादागिरीची भाषा करत असेल तर काय करायचं? म्हणजे आता मला पण भीती वाटायला लागली माझ्या मतदारसंघामध्ये फिरायला. आणि असं वक्तव्य केल्यामुळंच काही लोक घरी येऊन असं जर करणार असतील तर मी तिथं जर गेलो तर मला मारहाण झाली तर मग जबाबदार कोण? त्याच्यामुळे जे कोण आहेत त्यांना बाकीच्या राज्यामध्ये 5,000 रुपये पगार असताना या जिल्ह्यामध्ये 9,000 पगार करणारा पालकमंत्रीच होता. त्याच्यानंतर आता सुद्धा जी जागा भरलेल्या आहेत आणि शिल्लक राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा 150 लोकांना ह्यांनी आंदोलन केलं म्हणून नाही, याच्या अगोदरच घ्यायचा निर्णय झालेला आहे. तो देखील आपण घेतोय. जिल्ह्यातले शिक्षक जे निघून जातील आणि जागा रिक्त होतील त्यांना परत घेण्याचा निर्णय हा आंदोलनाच्या अगोदर मी घेतलेला आहे. पण हे आपण देखील जरा त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की माझ्या घरासमोर आंदोलन करतो, एकदा ठीक आहे याला जाळून टाकतो, ही काय प्रथा आहे का? म्हणजे पालकमंत्री म्हणून किंवा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, एवढी समोरच्यांची दादागिरी कशाला ऐकून घ्यायची? काय शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जे काय असेल ते म्हणणं माझ्याकडे येऊन मांडू शकता किंवा मला सन्मानानं त्या ठिकाणी बोलू शकता. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.